इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन माननीय आयुक्त सो पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त सो श्री नंदू परळकर तसेच अग्निशामक अधिकारी सो सौरभ साळुंके आणि वाहन अधीक्षक सो प्रशांत आर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने दिनांक 1/5/2025 ते दिनांक 15/8/2025 या कालावधीत मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता प्रशिक्षण कार्यशाळा अभियान अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या 100 दिवसांचा प्राधान्यकृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज रोजी मंगळवार दिनांक 15/7/2025 रोजी इचलकरंजी येथे श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह येथे 400 स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत माहिती देण्यात आली। आपत्ती व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग म्हणून त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अत्यावश्यक साहित्य सामुग्रीचे याविषयी सविस्तर माहिती स्वयंसेवकास देण्यात आली। महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख श्री संजय कांबळे यांनी आपत्ती निवारणाकरिता 400 शिक्षित स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले। तसेच त्या प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या शंका प्रश्नांचेही निराकरण करण्यात आलं। यावेळी उपस्थित राजर्षी शाहू छत्रपती हायस्कूलचे शंकर पोवार सर आणि सह टीम, DKASC कॉलेजचे विनायक भोई सर आणि टीम, शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके हायस्कूलचे मुल्लानी सर आणि टीम, गोविंदराव हायस्कूलचे राहुल सर आणि टीम, BS यादव अकॅडमीचे यादव सर आणि टीम, मानुस्की फाउंडेशनचे रमल आमने सर आणि टीम, पोलीस बॉयज असोसिएशनचे सतीश चव्हाण आणि टीम, वीर रेस्क्यू फोर्सचे रुपेश खरवार सर आणि टीम, AG फाउंडेशनचे आबोली जिगजिनी मॅडम आणि टीम, तसेच महापालिकेचे अग्निशामक दलाकडील फायर फायटर्स जवान यांच्यासह अनेक स्वयंसेवक मुला मुलींनी आपला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता। हिरकणी न्यूज करिता संपादक सतीश चव्हाण, इचलकरंजी। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।